आजीच्या हातची जादू। जळजळ, ॲसिडिटी, पित्ताचा भरपूर असा त्रास होतोय तर आजची थंडगार रेसिपी तुमच्यासाठी खास। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादूमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण करणार आहोत कोकमाचं सरबत। साहित्य पाहून घेऊया। आपण 1 वाटी भरून कोकम घेतलेले होते, ते 2 तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते। बरं, हे सर्व प्रमाण साखरेचं, कोकमाचं आणि पाण्याचं प्रमाण या वाटीच्या साहाय्याने घेतलेलं आहे। आता 1 वाटी कोकमाला 2 वाटी साखर घेतलेली आहे। वाटी आपली सारखीच आहे आणि सेम वाटीमध्ये अर्धा वाटी भरलेलं पाणी घेतलेलं आहे। त्यानंतर आपण घेतलेलं आहे काळं मीठ, काळी मिरी पावडर, जिरा पावडर, जलजिरा 1 पॅकेट घेतलेला आहे आणि सोबत घेतलेला आहे बडीशेप पावडर। या सर्व साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर ते तुम्ही नक्की चेक करा। आता भिजवलेले कोकम आपण या मिक्सरच्या भांड्यात काढूया। हे कोकम आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। तर आता आपण हे कोकम ॲड करूया आणि त्यामध्ये हे कोकम ज्यामध्ये भिजवलं ना तेच पाणी आपण घालून, थोडं पाणी घातलेलं आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घेऊया। तुम्ही पाहू शकता अगदी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। सर्वप्रथम मंद आचेवर ही कोकम प्युरी या कढईमध्ये काढून घेऊया। या भांड्याला जे लागलं आहे त्यामध्ये पण थोडं पाणी ॲड करून ही पूर्ण प्युरी यामध्ये काढून घेऊया। आता यामध्ये 2 वाट्या साखर ॲड करूया आणि हे छान असं परतवतच राहायचं आहे आपल्याला। आणि आता आपल्याला काय करायचं, हे चांगलं परतवून घ्यायचं आहे। साखर याच्यामध्ये चांगली मेल्ट व्हायला पाहिजे। आणि आता आपली आग जी आहे ती फास्ट करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला घालायचं आहे यामध्ये अर्धी वाटी पाणी, याहून जास्त घालायचं नाही। हे छान असं फिरवतच राहायचं आहे, चांगला कड घ्यायचा आहे आपल्याला। हे सतत आपल्याला असं फिरवत राहायचं आहे। तुम्ही पाहू शकता साखर आपली मेल्ट झालेली आहे, पण आपल्याला ना अजून याचा कड काढून घ्यायचा आहे। आता याला चांगलाच कड आलेला आहे। आता यामध्ये घालूया 1 लहान चमचा जिरा पावडर, हे मिक्स करूया। 1 अर्धा चमचा काळी मिरी पावडर, त्यानंतर घालूया काळं मीठ, सोबत घालूया बडीशेप पावडर आणि 1 पॅकेट जलजिरा वापरलेला आहे आपण, तो पण यामध्ये ॲड करूया। आता हे चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि आपल्याला ना ह्याला घट्टपणा यायला पाहिजे, त्यामुळे हे सतत असं परतवत राहायचं आहे की जेणेकरून त्याला आपोआप घट्टपणा येईल। आपल्या कोकम सरबताला सुद्धा छान असा घट्टपणा आलेला आहे। हे पहा, अशा प्रकारे आपलं कोकम सरबत रेडी आहे। आता आपण गॅस बंद करूया। आता आपण हे मिश्रण जरा थंड करून घेऊया। आता गाळणीच्या साहाय्याने हे सर्व मिश्रण गाळून घेऊया। आता हा उरलेला चोथा आपण बाजूला करून घेऊया आणि आपलं कोकम सरबत तयार आहे।
फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदी वर्षभर पण टिकतं. उन्हातून बाहेरून आल्यावर ही पित्तनाशक पेय पिऊन पहा, अगदी आराम मिळतो. अगदी घरच्या साहित्यात बनवलेली ही रेसिपी आहे. तर नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि आपण पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.